नवऱ्याकडनं चूक झाली ना, नवरा अख्खा दिवस उपाशी राहायला तयार असतो. पण एखाद्या दिवशी जर का बायकोकडनं स्वयंपाकाला उशीर झाला की मग काय खरं नसतं. नवऱ्याचं हो, तुम्हाला काय वाटलं, बायकोचं कधीच काही खरं नसतं, असा विषयच नसतं बरं का. आज ही फिश कढी करायची होती आणि फिश फ्रायसुद्धा करायची होती. तिच्यासाठी पटकन इथे मस्त फिशला धुवून घेतलं स्वच्छ. तिच्यामध्ये हळद, मीठ आणि मिरची पावडर आणि निंबू टाकून छान मॅग्नेट होण्यासाठी 1 ते अर्धा तासासाठी हे ठेवून दिलं. म्हटलं आता टाईम आहे आपल्याकडे, तोपर्यंत पटकन मस्त चपात्या करून घेतल्या आणि म्हटलं चला भाजीचा मसाला सुद्धा करून घेऊया. पटकन भाजीचा मसाला पण करून घेतला आणि मसाला सुद्धा शिजण्यासाठी ठेवून दिला. आणि मग म्हटलं आता जास्त वेळ न गमवता पटकन इथे फ्राय करायला सुद्धा घेऊया. तसा पण मला फ्राय करायला खूप जास्त टाइम लागतो. जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत मी त्याला फ्राय करत बसते. आणि अशी क्रिस्पी फिश खाण्यामध्ये खरंच जास्त मजा येते बरं का. तुम्हाला पण आवडतं का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्याला नॉनव्हेजपासून प्रॉब्लेम असेल तो स्किप सुद्धा करू शकतो व्हिडिओ. त्याच्यानंतर तेवढ्याच टायमात मला फोन सुद्धा आला. मग म्हटलं चला फोनवर बोलून घेऊया. आणि बोलता बोलता काम करायचं. एक मैत्रिणीचा फोन आला ना की एनर्जी एक हाय असते बरं का. आता इथे माझ्या मैत्रिणीचाच फोन आला होता. मग तिच्यासोबतच बोलत बोलत पूर्ण काम केले. आणि खूप जास्त वेळ आता व्हिडिओ तर काय एवढा शूट नाही करू शकत मी, म्हणून पटकन कट केला. आणि तेवढ्या टायमात माझी भाजीची सुद्धा ग्रेव्ही झालेली होती. पटकन म्हटलं चला रस्सा बनवून घेतला आणि भाजी गॅस बंद केला. त्याच्यानंतरच तिच्यामध्ये मी हे तळलेलीच फिश टाकली होती. अशी टाकली ना की खायला सुद्धा खूप छान लागते. आणि आता तुम्ही हळद मिठाची सुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर असंच चमचमीत असं जेवण केलं. आणि आज खूप जास्त उशीर झाला.